नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आज काय खासमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आणि मोदीजींची गोष्ट मी फार मनावर घेतलेली आहे. त्याच्यामुळे सोन्याचे भाव इतके वाढलेले आहेत, त्याच्यामुळे दूरपर्यंत आपण विचारही करू शकत नाही विकत घेण्याचा. पण तेलाचे पदार्थ मी 1 महिना खाणार नाही आहे, तेल आणि साखर. तर मी तुमच्यासमोर रोज वेगवेगळे पदार्थ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे बिना तेलाचे. तर आज आपण बनवत आहे मूग इडली ताकातली. खूप छान लागते, अप्रतिम लागते. तसे माझे प्रत्येक पदार्थ हे अप्रतिम असतात. मला असं वाटते आज काय खासच्या ब्रॅकेटमध्ये अप्रतिम हा शब्द लिहावा. तर काही हरकत नाही, चला बनवूया आपण मूग इडली. तर नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे ताक इडली. मुगाची इडली बनवणार आहे. याच्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि कमी प्रमाणामध्ये आपण थोडीशी चण्याची डाळ टाकलेली आहे. तर चला आपण हे वाटण काढून घेऊ. अगदी घट्ट वाटून घ्यायचं बारीक. आपण याच्यामध्ये अद्रकाचे तुकडे, 1-2 लसणाच्या कळ्या, 2 मिरच्या, थोडं पाणी घालायचं आणि थोडं मीठ. डाळ छान झालेली आहे आपली. चोपडी हे थोडी हळद, सोडा घालू आणि आता अजून फेटून घेऊया. बघा, मिरच्या मी आधी पाण्यामध्ये छान भिजत घातलेल्या आहे. लाल मिरच्या, सांबार, चवीपुरतं मीठ आणि थोडं जिरं. मैत्रिणींनो, आपलं छान ताक तयार आहे. आंबट, तिखट, चविष्ट. देखिए कितनी स्पंजी बनी है अपनी इडली. बहुत ही स्पंजी बनी है. अप्रतिम. नेहमीप्रमाणे नक्की ट्राय करा. माझ्या डिशला लाईक करा आणि पेजला फॉलो करा. तुमची कीर्ती तुमच्यासोबत, नवनवीन पदार्थांसोबत.